12 ज्योतिर्लिंगपैकी एका ज्योतिर्लिंगाजवळ, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. ही गंगा गोदावरी मंदिराजवळ आहेत. आपण जाऊया. तुम्ही बघू शकता आपले जुने महादेवांचे मंदिर आहे. आपण ह्या मंदिराला भेट देऊया. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर वीकेंड बाय ब्लॉगिंग. तर आज आपण आहेत 12 ज्योतिर्लिंगपैकी एका ज्योतिर्लिंगाजवळ, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. आपण बघूया. आता वाजल्यात 2 वाजत आलेले आहेत. आपण आता जस्ट पोचलो आहे मी. तर आपण जाऊया आता मंदिराच्या बाहेर. पण आता बोलतायत की पालखी बाहेर येणार आहे. तर आता बघूया आपल्याला पालखीचं दर्शन भेटते का. जर मध्ये गेलो आता तर कमसे कम 4-5 तास लागतील. देव बाहेर येणार आहेत तर आपण मध्ये जाऊन काय करणार, म्हणून आपण आता बाहेरूनच दर्शन घेऊया. म्हणजे पालखी येणार आहे आता, कुंडाजवळ जाणार आहे. आय थिंक 3-3:30 वाजता काहीतरी पालखी येणार आहे, ते काका बोलले आम्हाला आता जस्ट. तर आता तुम्ही कंटिन्यू करा, बघूया आपण पालखीचं दर्शन कसं होते. आता आपण जाऊया कुंडाजवळ. हे मंदिर आपलं ऋणमुक्तेश्वर महादेवांचं मंदिर आहे. जे मेन मंदिर आहे समोरचं, तिकडे जर तुम्ही दर्शन नसेल घेतलं आहे तुम्हाला, तर तुम्ही इथे येऊन महादेवांचं मंदिर दर्शन घेऊ शकता. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आपले जुने महादेवांचे मंदिर आहे. आपण ह्या मंदिराला भेट देऊया. जुने महादेवांचे मंदिर. आपले नंदी महाराज हे आत्ता विराजमान केलेले आहेत. नंदी महाराज बघू शकता तुम्ही. हे कासव तिथे, आणि हे पुरातन काळातील आहेत. हे फार जुने आहे. काळातील मंदिर कसं आहे होतं पहिला. ते बॅनर लावले, फोटो लावलेले आहे, आणि त्यानंतर बनवलेलं मंदिर.
बघू शकता तुम्ही बाहेरून. आपण परिक्रमा करूया मंदिराच्या भोवती. तर मित्रांनो, आता आपण अशा मंदिराजवळ आहेत, श्री गंगा गोदावरी मंदिराजवळ आहेत. आपण जाऊया आता मंदिरामध्ये. अजून पालखी आलेली नाही, पालखी इकडे देणार आहे. पालखी आय थिंक चार वाजता सांगतात येतील करून. नंतर आपण दर्शन घेऊया, कारण की मेन मंदिरात खूप गर्दी आहे. जर आता मंदिरात गेलो तर मला वाटत नाही आपलं दर्शन होईल, म्हणून मी मंदिरात नाही गेलो. आपलं मंदिर हे बाहेरच होणार आहे, कारण की पालखी येणार आहेत. महादेवांना स्नान करण्यासाठी इथे घेऊन येणार आहेत, म्हणून 1 तासात पुन्हा 5 वाजता मंदिरात ते विराजमान होतील. तर 1 तासाच्या आत ते अंघोळ करून वगैरे मंदिरात विराजमान करणार आहेत, असं सांगतात इकडचे रहिवासी, दुकानदार वगैरे. त्यांना विचारलं तर तोपर्यंत आपण गंगा गोदावरी चं दर्शन घेऊया. तर हे बघा, चला आपण जाऊया आता मंदिरामध्ये. हे आहे गंगा गोदावरी मंदिर, बघू शकता तुम्ही. आता थोड्या वेळात पालखी येणार आहे, त्या काकू अनाऊन्समेंट करतात. आता थोड्या वेळात पालखी येणार आहे.
महादेवांची अंघोळ झालेली आहे. तर आता आपण निघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ॲक्च्युली दर सोमवारी महाराजांना अंघोळ इथे घातली जाते महादेवांना. तर तुम्हाला बघायचे असणार तर तुम्ही सोमवारी येऊ शकता. 4 वाजता कन्फर्म इथे येतात महादेव आणि त्यांना अंघोळ घातली जाते. जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता. बघू शकता माझ्या पाठीमागे. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, कारण की हा ब्लॉग जो आहे मी शॉर्टेड करून टाकणार आहे. माझ्याकडे पूर्ण 1 तासाची व्हिडिओ आहे महादेवांची अंघोळ घालताना. पण मी ती व्हिडिओ जी पर्सनली ती व्हिडिओ जी आहे ती सेपरेट टाकणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी शॉर्टेड कटेड करून टाकणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, तशी मी टाकणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे 1 तासाची आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचा सपोर्ट असू द्या. जय महाराष्ट्र. हर हर महादेव.